हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी दामिनी आहे ती झोपेत असते, गाढ झोपेत ती झोपलेली असते। तिला अचानकच एक स्वप्न पडतं, ते म्हणजे तिला पोलिसांनी अटक केलेली आहे। तर ती डचकून उठते व इकडे तिकडे पाहू लागते। तर मनातली मनात विचार करते की हे जर स्वप्न सत्यात उतरलं ना तर माझं काही खरं नाही। तेव्हा पहाटेची वेळ असते। तर दामिनी मनातल्या मनात विचार करते की पहाटेची स्वप्ने ही खरी होतात, आता काही खरं नाही माझं। इकडे सावीला काही इंटरव्ह्यूसाठी माणसं आलेली असतात। तेवढ्यातच धैर्य घरामधून बाहेर पडत असतो व गाडीमध्ये बसायला लागतो। इकडे सावीच्या इंटरव्ह्यूसाठी सुरुवात होते। काय नवऱ्याने बायकोचं मन जिंकलं पाहिजे, पण इथे तर उलटच आहे। एक बायको आपलं नवऱ्याचं मन जिंकण्यासाठी काय काय करत आहे। सावी, खरंच तुला मानलं आम्ही, असं ते लोक म्हणत असतात। तेवढ्यातच ते लोक धैर्यकडेही जातात व तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे आम्ही, असं देत त्याला म्हणतात, खरंच आमच्या सावीला तुमच्यासारखा नवरा भेटायला नशीबच व सावींसारखी बायको भेटायला तुमचंही नशीबच। तर ते गिफ्ट देता देता धैर्य तर सावीकडे खूपच रागाने पाहत असतो। इंटरव्ह्यूवाले म्हणतात, धैर्य सर इथे या ना तुम्ही, आम्हाला तुम्हा दोघांसाठी एक गिफ्ट आणलं आहे। तर धैर्य सावीजवळ येतो आणि ते इंटरव्ह्यूवाले त्यांना गिफ्ट देऊन तिथून निघून जातात। आता धैर्य सावीला म्हणतो की सोडणार नाही सावी तुला मी इतक्या लवकर। तर आता सावीला मध्येच चक्कर आल्यासारखं होतं व ती खाली पडायला लागते। तेवढ्यातच धैर्य तिला आपल्या हाताने पकडतो तर बोलू लागतो, सावी काय झालंय तुला, काय झालंय। धैर्यचं प्रेम मन सावीला पकडण्यासाठी राहीलच नाही। शेवटी धैर्यने सावीबद्दलची काळजी व्यक्त केलीच। तर आता धैर्य तिला धरून बोलत असतो की सावी काय झालंय तुम्हाला, उठा ना सावी। इरा म्हणते, धैर्य हे काय करत आहात तुम्ही, द्या तिला सोडून। धैर्य म्हणतो, तुला कळतंय का इरा, अगं तिला तर खूप ताप आलेला आहे, अशा अवस्थेत तिला मी कसं सोडू, जा पटकन तू घरामध्ये आणि तिच्यासाठी पाणी घेऊन ये। इरा तर धैर्यकडे खूपच रागाने पाहत असते। तेवढ्यात दामिनीही तिथे येते व बोलते की काय चाललं आहे धैर्य तुझं, हे सोड तिला। धैर्य म्हणतो, आई अगं अशा अवस्थेत कसं सोडू। तर तेवढ्यातच तिला धैर्य तंबूमध्ये घेऊन जातो व नीटनाटके अंथरून टाकून सावीला तिथे झोपवतो। आणि आता सावी शुद्धीवरती येते, म्हणजेच ती नाटक करत असते पण शुद्धीवर आल्यासारखं करते आणि धैर्यला बोलू लागते, धैर्य समजलं हा तुमचं प्रेम, मला माझ्यावरती तुमचं किती प्रेम आहे हे। तर आता धैर्य म्हणतो, प्रेम बीम वगैरे काही नाही, तुम्हाला गरम ताप आलेली होती त्यामुळे मी तुम्हाला इथे आणून झोपवलं आहे। सावी म्हणते, काय धैर्य, आता तरी मला घरात न्याल का, आता माझी काळजी घ्या, मला बायको म्हणून स्वीकारा। तर आता पाहूयात धैर्य सावीला बायको म्हणून स्वीकारेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।